मित्रांनो, अल्पकालीन बाजाराचा कल कमजोर आहे, घसरण आणखी वाढू शकते. हा मी मुद्दा तुमच्यासमोर आज घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, एफ.आय. विक्री आणि डॉलरच्या मजबुतीमुळे बाजार घसरला. तथापि आय.टी. आणि फार्माला गती मिळाली कारण गुंतवणूकदारांनी अल्पकालीन अस्थिरता टाळण्यासाठी बचावात्मक समभागांवर सट्टा लावला. उच्च मूल्यांकनाची चिंता लहान मध्यम समभागांना त्रासदायक आहे. बघा मित्रांनो, या मुद्द्यामध्ये तुम्हाला स्पष्ट करून सांगितले आहे की डॉलरच्या मजबुतीमुळे बाजार घसरला. चला तर मग पुढे जाऊया. सोमवार 30 डिसेंबर रोजी भारतीय बाजार घट दिसून आली. आशियाई शेअर बाजारातही घसरण झाली. दुसरीकडे शुक्रवार तंत्रज्ञान समभागाच्या नेतृत्वाखाली अमेरिकन बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. बेंचमार्क सेन्सेक्स 0.57% किंवा 450 अंकांनी घसरून 78,248 वर बंद झाला, तर निफ्टी 0.60% किंवा 168.5 अंकांनी घसरून 23,644.90 वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकामध्ये निफ्टी रिअल्टल सर्वात वाईट कामगिरी करण्यात ठरला, त्यात 1.5% घसरण झाली. त्यानंतर निफ्टी ऑटो आणि मेटलच्या क्रमांकाला लागला आहे. अनुक्रमे 1.4% आणि 1.3% घसरले. दुसरीकडे निफ्टी हेल्थकेअरने वाढ केली. तो 1.3% वधारला. निफ्टी आय.टी. आणि एफ.एम.सी.जी 0.6 आणि 0.3% वधारला. मेहता इक्विटीजचे प्रशांत पासय सांगतात की आज बाजाराने दुसऱ्या बंदमध्ये गती गमावली आणि त्यानंतर मोठी घसरण झाली. कमकुवत आशियाई आणि युरोपियन संकेतांसह रुपयाचे अवमूल्यन आणि परदेशी निधीची नवीन विक्री यामुळे गुंतवणूकदारांनी इक्विटी होल्डिंग कमी केले. अमेरिकेतील रोखे उत्पन्न वाढल्याने बाजारात मोठी घसरण होण्याची भीती आहे. US 10 वर्षीय रोखे उत्पन्न 4.61% पर्यंत वाढेल, जे 7 महिन्यातील सर्वोच्च पातळी आहे. जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणतात की एफ.आय.ची विक्री आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे बाजार घसरला. तथापि आय.टी. आणि फार्माला गती मिळाली कारण गुंतवणूकदारांना अल्पकालीन अस्थिरता टाळण्यासाठी बचावात्मक समभागांवर सट्टा लावला. उच्च मूल्यांकनाची चिंता लहान आणि मध्यम समभागांना त्रासदायक आहे. अमेरिकेत आगामी धोरणात बदल आणि तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर बाजार नजर असेल. तर बघा मित्रांनो, डॉलरच्या मजबुतीमुळे बाजार घसरला या पॉईंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर मित्रांनो, जाऊया पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी LKP म्हणजेच सिक्युरिटीज रूपक डे म्हणतात की आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीमध्ये अस्थिरता होती. आज निर्देशांक 23,600 आणि 23,900 दरम्यान चढ उतार झाला. दैनिक चार्टवर निफ्टीचा त्याच्या अलीकडील एकत्रीकरणाच्या आणि घसरला आहे. शिवाय ते 200 DMAच्या खाली व्यापार करत असल्याचे दिसते, जे कमकुवत भावना दर्शवते. डाऊनसाईड जोखमीसह बाजारातील भावना अल्प मुदतीसाठी कमकुवत दिसते. खालच्या टोकाला निफ्टीला 23,400 वर समर्थन दिसत आहे, तर नजीकच्या काळात 23,870च्या आसपास प्रतिकार अपेक्षित आहे. रिलिगेअर बँकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की निफ्टी त्याच्या निर्देशांकाखाली रिपोर्ट झोन 200 दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज
वर ठेवण्यासाठी धडपडत आहे. आजच्या घसरणीमुळे आणखी घसरण होण्याची शक्यता दिसते. ते 23,500च्या खाली गेल्यास निफ्टीसाठी पुढील डाऊनसाईड लक्ष्य 23,250 वर सेट केले जाईल. जर आपण क्षेत्रानुसार पाहिले तर फक्त फार्मा आणि हेल्थकेअर मजबूत ट्रेंड दाखवत आहेत, तर इतर क्षेत्रात दोन्ही मजबूतांनी संधी आहे. व्यापाऱ्यांना या गोष्टी लक्षात घेऊन त्यांची स्थिती ठरवण्याची सल्ला दिली जाते. अस्वीकरण मनी कंट्रोल या वेबसाईटवर व्यक्त केलेली मते ही तज्ज्ञांची वैयक्तिक मते आहेत. यांसाठी वेबसाईट किंवा व्यवस्थापन जबाबदार नाही. मनी कंट्रोल वापरकर्त्यांनी गुंतवणूकदाराचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रामाणिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला देत आहे. मित्रांनो, हे सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी तुमचे सल्ले म्हणजे तुमचं मत आहे तुम्ही स्वतः घ्यायचे आहेत. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.